आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही मला सांगा, पारूच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते कोणाच्या नावाचं आहे? म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का नाही? काय 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 बोलताय मारुती दादा तुम्ही? नाही नाही, ठीक आहे म्हणजे तुम्ही माझी शपथ नका घेऊ। हा, तुम्हाला पारूची शपथ आहे। मला तुम्ही सांगा की तिच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? हे मी बाप आहे तिचा, म्हणजे मला हक्क आहे सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा, माझा अधिकार आहे तो। आणि मला जर का हे सत्य कळलं नाही तर मी ते पारूकडनं कसं काढून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि मी ते काढून घेणार। तर मला तुम्ही सांगा ना की पारूच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? म्हणजे तुम्ही जर का मला सांगितलं नाही तर मी मी काहीतरी बरं वाईट करून घेईल जीवाचा। मारुती दादा असं अभद्र का बोलता तुम्ही? मारुती दादा बघा, आपल्याला ना पारूला समजून घ्यायला हवंय। घेणार समजून घेणार। कारण जे काही घडलंय ना त्यात पारूची चूक नाहीये। नाही, चूक नाही। मंगळसूत्राचं दान नशिबाने तिच्या गळ्यात बांधलं गेलंय। बांधलं। आपली पारू खूप भोळी आहे हो। भळी। शिबाने जे नातं जोडलंय ना मारुती दादा, ते ती मनापासून निभावते फक्त, पण स्वार्थ नाहीये तिचा त्यात काही। स्वार्थ नाही। जे काही घडलं ना ते फक्त ती खरं मानायला लागली। May I come in? ऑफकोर्स। आई मी ही फाईल चेक केली आहे, तू एकदा तुझ्या नजरेखालून काय, ओके? बरं ठीक। आदित्य थांब। आदित्य तुझी तब्येत ठीक आहे ना? हो। सावित्री म्हणाली की तू काल दिवसभर काहीच खाल्लं नाहीस म्हणून? नाही ते मी पारूसाठी हे व्रत केलंय हे आईला आत्ताच नाही सांगू शकत। योग्य वेळ बघून मला आईशी माझ्या आणि पारूच्या नात्याबद्दल सांगावं लागेल। आणि मारुतीला काय झालंय? म्हणजे तो तुझ्या गाडीवर असतो म्हणून तुला विचारते, तुझ्याशी काही बोललाय का? त्याला काही टेन्शन आहे का? अरे घरात तो आज चक्कर येऊन पडला, मी त्याला विचारलं काय झालंय तर मला काहीच बोलला नाही। आई तू नको काळजी करू, मी उद्या सकाळीच मारुती मामांना जाऊन भेटतो, विचारतो त्यांना काय झालंय ते। काहीतरी अडचण असेल, लाजून आपल्याला सांगत नसतील, मी करतो सॉर्ट आउट, डोंट वरी। ठीक आहे। मामा हे व्रत नक्की पूर्ण होईल। तुझे सगळ्या नियम आणि अटी पाळून पारूसाठी हे व्रत पूर्ण केलंय मी। पारूसाठीचे व्रत तर पूर्ण झालंय, मग आता मारुती मामांनी कसलं टेन्शन घेतलंय? मला उद्याच मारुती मामाशी बोलावं लागेल। आई मी येतो, गुड नाईट। गुड नाईट। खरं मानू आणि तुम्ही ते खरं मानू दिलं तिला।
फक्त मला सांगा तिच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे मला जर का कळलं नाही ना तर मी वाईट माणूस आहे मी काही पण करू शकतो आणि दुसरी गोष्ट पारू आहे ना ही चुकली नाही नुसती चुकली नाही तिने पाप केलंय पाप केलंय पाप मला तुम्ही सांगा ना की पारूने कुणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलंय मारुती दादा आपलं लेकरू आहे ना आपलं हा हा त्याला आपण समजून घ्यायला हवं घेणार नकळतपणे तिच्या हातून सगळं घडून गेलं घडलंय असू देत पण सावित्रीताई मला सांगा ना म्हणजे माझ्या पारूच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे मला जर का नाही कळलं तर मी माझा जीव देईन थांबलो बोला सावित्री आत्या माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र समधी चूक माझी आहे मी या समधेला खरं लगीन मानून बसले जाऊ आपली पारू काय तिच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आदित्य बाबांच्या मारुती दादा हे बघा आता सगळं ठीक होणार आहे मारुती दादा आदित्य बाबा आहेत ना ते त्यांच्या आणि पारूच्या प्रेमाची कबुली आईला मॅडमना देतील मग कदाचित अहिल्या मॅडम त्यांचं नातं स्वीकारतील पण कदाचित आईला मॅडम माझ्या इमानावर माझ्या निष्ठेवर मी आजपर्यंत कमावलेल्या इज्जतीवर बोट उचलतील मला नालायक ठरवतील पारूला स्वार्थी ठरवतील आणि ह्या सगळ्यात आदित्य बाबाला आईला मॅडम घरात हाकलून देतील आणि आईला मॅडम आयुष्यात परत आदित्य बाबांचं तोंड नाही बघणार त्या मायलेकांचं नातं तुटेल आणि ह्याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार फक्त पारू याला पारू जबाबदार याला फक्त पारू जबाबदार मागतं तू मारुती दादा जे काही घडतंय ना ते आपल्या हातात नाही नाही हातात नाही पण तू परमेश्वर आहे ना सगळं ठीक करेल ना त्यो परमेश्वर सगळं ठीक करेल परमेश्वर सगळं ठीक करेल सगळं ठीक करेल परमेश्वर सगळं ठीक करेल